भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी चाकणकरांचा राजीनामा होण्याची शक्यता। चाकणकरांचा 2 दिवसात राजीनामा होण्याची शक्यता। आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन झालं नाही। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ते दर्शन इथं झालंय। भोंदूबाबा खरात बद्दल बोलत असतानाचा रुपाली चाकणकरांचा जुना व्हिडिओ समोर। भोंदूबाबा खरातचे 100 पेक्षा जास्त व्हिडिओ असल्याची धक्कादायक बाब समोर। नाशिकमध्ये सुरू असलेल्या एसआयटीच्या बैठकीतील सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये आयपीएस तेजस्विनी सातपुतेंच्या उपस्थितीमध्ये बैठक। झाडाझडतीमध्ये 2 लॅपटॉप, 8 लाख कॅश आणि पिस्तूल कागदपत्रही जप्त केल्याची माहिती। रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करावी। चाकणकर आणि खरातचे सीडीआर तपासावेत। चाकणकरांची नार्को टेस्ट करणं आवश्यक आहे। ठाकरेंच्या सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची मागणी। चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करायच्या असं पीडितेने सांगितलं। तंत्रमंत्र अघोरी विद्या गुवाहाटी हा असा प्रवास आहे। ठाकरेंच्या सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप। खरात विरोधात पहिला गुन्हा शिर्डीमध्ये दाखल झाला होता। याबाबत मलाही पूर्वकल्पना होती। विश्वस्त मंडळाला देखील ताब्यात घेऊन चौकशी झाली पाहिजे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची मागणी। दीपक केसरकरांचा देखील भोंदूबाबा अशोक खरात सोबतचा फोटो समोर। फोटोमध्ये भोंदूबाबा खरात, दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर फोटोमध्ये एकत्र। भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यालयातील फोटो व्हायरल। भोंदूबाबा खरातच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा। चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करा। सचिन खरात यांची मागणी। कुरूप विचारांचा भोंदूपणा सगळ्या नैतिकतेचंच चाक रोतवून टाकतो। खासदार अमोल कोल्हे यांची खरात प्रकरणावरून रुपाली चाकणकरांवर टीका। रुपाली चाकणकरांचे भोंदूबाबा अशोक खरात सोबतचे 3 व्हिडिओ समोर। रुपाली चाकणकर खरात सोबत पूजा विधी करत असल्याचा व्हिडिओ समोर। चाकणकरांचा खरात सोबतचा महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करत असल्याचा देखील व्हिडिओ व्हायरल। मंत्रिमंडळातील 9 मंत्री भोंदूबाबा अशोक खरातचे भक्त आहेत। त्याच्याकडे जाऊन घृणास्पद विधी करायचे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून संजय राऊतांचा आरोप। खरात प्रकरणावरून राऊतांकडून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी। खरात प्रकरणी ज्यांची नावं आहेत त्यांच्यावरती पक्ष कारवाई करणार। जे खरात सोबत आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून रुपाली ठोंबरे पाटलांचा चाकणकरांवर हल्लाबोल। भोंदूबाबा प्रकरणाला 2 दिवस झाले। चाकणकर मीडियासमोर आलेल्या नाहीयेत। रुपाली चाकणकर फरार झाल्याचा ठोंबरेंचा आरोप। राजीनामा घेऊन चाकणकरांना सहआरोपी करा। रुपाली ठोंबरे पाटलांची मागणी। नाशिक फाईल्स प्रकरणामध्ये सरकार कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय। वरिष्ठ प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्याकडून ट्विट करत सवाल उपस्थित। अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तपास व्हावा। अतुल लोंढेंची मागणी। रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा। मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा। भाजपच्या नेत्या नीता केळकर यांची मागणी। अशा एप्स्टीन बाबांवरती इतकी मेहरबानी या महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत का? भोंदूबाबा खरात आणि महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या प्रकरणावरती अंजली दमानी यांची टीका। तर रुपाली चाकणकरांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करा। दमानी यांची मागणी। दत्ता भरणे यांच्याकडून चाकणकरांची पाठराखण होत असल्याची संगीता तिवारींची टीका। दत्ता भरणेंना चांगले नेते म्हणत होते, पण दत्ता भरणे चाकणकरांना कशाला क्लीन चिट देतायत? संगीता तिवारींचा सवाल। मिलिंद नार्वेकरांचे देखील भोंदूबाबा खरात सोबतचे फोटो व्हायरल। नेते अभिनेते भोंदूबाबा खरातचे भक्त असल्याचं उघडकीस। भोंदूबाबा खरातच्या घरात सापडलेल्या पिस्तूलबाबत तपास सुरू। खरातच्या घरातून 1 पिस्तूल, 3 जिवंत काडतुसं पोलिसांकडून जप्त। खरातकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना होता का याची तपासणी सुरू। एनसीपीचे दोन्ही गटातील नेते भोंदूबाबा खरातच्या संपर्कात होते। चाकणकर, सुनील तटकरे, सरोज अहिरे भोंदूबाबाच्या संपर्कात, तर जयंत पाटील, निलेश लंके भोंदूबाबा खरातच्या संपर्कात असल्याची माहिती। नेत्यांच्या भोंदूबाबा खरात सोबत वेगवेगळ्या पूजा विधी झाल्याचंही समोर। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील महिन्यामध्ये निवडणूक होण्याची शक्यता। विधान परिषदेत देखील मवियाला 1च जागा। 8 जागा महायुतीच्या पारड्यामध्ये। उद्धव ठाकरे पुन्हा विधानसभेवर जाण्याची शक्यता। मवियामध्ये 1 जागेसाठी रस्सीखेच असल्याची माहिती। रायगडच्या महाडमधील चौदार तळे सत्यागृहाला 99 वर्ष पूर्ण। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाचं भूमिपूजन। याच वेळेस फडणवीसांसह संजय शिरसाट, अदिती तटकरे, भरत गोगावले हे देखील उपस्थित होते।
4 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर नागपूर मनपाची आज पहिली सर्वसाधारण सभा. सत्ताधारी आणि विरोधक प्रशासनाला धारेवर धरण्याच्या तयारीमध्ये. शहरातील प्रलंबित नागरी प्रश्नांवरून खडाजंगी होण्याची शक्यता. रत्नागिरीतील जिल्हा परिषद सभापतीची निवड 25 मार्चला होणार. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिंदेंच्या सेनेचं वर्चस्व. जिल्हा परिषदेच्या सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याची सर्वांना उत्सुकता. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावरती पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया. छातीमध्ये दुखू लागल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महापालिका सभागृह कामकाजाचं थेट प्रक्षेपण करण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी. ही मागणी सभागृहामध्ये मंजूर होते का या संदर्भात आता सत्ताधारी काय भूमिका घेणार याची सर्वांनाच उत्सुकता. यवतमाळच्या 47 ग्रामपंचायतींमधील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 4 सरपंच आणि 86 सदस्य पदांसाठी 28 एप्रिल रोजी मतदान होणार. मात्र इतर 82 ग्रामपंचायतींच्या मुख्य निवडणुकांसाठी मे महिन्याची वाट पाहावी लागणार असल्याची माहिती. आखाती देशातील युद्धामुळे सुकामेव्याच्या आयातीवरती परिणाम. पंढरपूरच्या स्थानिक बाजारामध्ये सुक्यामेव्याचे दर 25 ते 50% वाढले. सणासुदीच्या काळामध्ये नागरिकांच्या खिशाला कात्री बसण्याची भीती. गडचिरोली जिल्ह्यामध्ये डिझेलची कमतरता. 2 दिवसापासून अनेक पेट्रोल पंप धारकांची डीलर्सकडे डिझेल सप्लायची मागणी. जिल्ह्यामध्ये पेट्रोल साठा उपलब्ध तर डिझेल साठ्याची मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता. धुळे जिल्ह्यामध्ये आखाती देशातील युद्धाचा प्लास्टिकच्या कॅरीबॅगवरती मोठा परिणाम. कॅरीबॅगच्या किमतीमध्ये 25 ते 30% वाढ. तर टप्प्याटप्प्यानं परिस्थिती सुधारेल असा विक्रेत्यांना आशावाद आहे. सोलापूरमध्ये घरगुती गॅससाठी गॅस एजन्सी बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये रांगा. पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण सुरू. कुमठा नाका परिसरामध्ये गॅस सिलेंडरसाठी अर्धा किलोमीटरपर्यंत रांग लागली. पुण्यामध्ये स्पीड आणि पॉवर पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ. साध्या पेट्रोलमध्ये कुठलीही भाववाढ नाही. प्रत्येक लिटर मागे 2 रुपयांनी भाव वाढले. 113 रुपये 77 पैसे स्पीड पेट्रोल आणि पॉवर पेट्रोलचे नवीन दर असतील. सोलापूरमध्ये साध्या पेट्रोलचे दर स्थिर. स्पीड पेट्रोलच्या दरामध्ये 2 रुपयांनी वाढ. सोलापुरातील पेट्रोल पंपावरती साधे पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. साधे पेट्रोल 104 रुपये तर स्पीड पेट्रोलचे दर 111 रुपयांवरून 113 रुपये लिटरवर पोहोचले. रत्नागिरीमध्ये पेट्रोलचे दर वाढले. पेट्रोल पंपातील पॉवरच्या पेट्रोलमध्ये 2 रुपये 9 पैशांनी वाढ. एचपीसीएल, बीपीसीएल आणि इंडियन ऑइल अशा तेल कंपन्यांच्या पॉवर पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये गॅस सिलेंडरसाठी लोकांची मोठी गर्दी. पोराडीतील एचपीच्या गॅस गोडाऊन बाहेर सकाळपासून लोकांची गर्दी. पहाटेपासून लोक घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगेमध्ये उभे. ऑनलाईन नंबर लागत नसल्यानं अनेक ग्राहक त्रस्त. नाशिकमध्ये एलपीजी नंतर आता कमर्शियल गॅसचा देखील तुटवडा. वेल्डिंगचं काम करणाऱ्यांवरती उपासमारीची वेळ. वेल्डिंग, लोखंड कटिंगसह मोठ्या कंपन्यांचं काम बंद. कमर्शियल गॅस पुरवठा सुरळीत नसल्यानं छोटे कामगार अडचणीमध्ये. गॅस तुटवड्यामुळे कोल्हापूरमध्ये 6 शिवभोजन केंद्रांना कुलूप लागलंय. काही जणांकडे आजच्या दिवस पुरेल इतकाच गॅस साठा उपलब्ध आहे. उद्यापासून आणखी 2 ते 3 शिवभोजन केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. 1800 रुपयांच्या व्यावसायिक गॅससाठी नांदेडमध्ये 3500 रुपये मोजण्याची वेळ. एजन्सी चालकांकडून गॅसचे दर दुप्पट केल्याची हॉटेल चालकांची माहिती. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ठाण्यातील अनेक फूड स्टॉल्स बंद. काही छोट्या व्यावसायिकांकडून इंडक्शन आणि कोळशाच्या शेगडीचा वापर. घरगुती गॅस सिलेंडरसाठी सलग 9व्या दिवशी कोल्हापूरमध्ये ग्राहकांच्या रांगा. एजन्सी ऑफिस उघडण्याआधीच नागरिकांची सिलेंडर घेण्यासाठी गर्दी. घरगुती गॅस सिलेंडर घरपोच द्या. जिल्हा प्रशासनाच्या एजन्सी मालकांना सूचना.